सपकाळ साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मी आता माझा फॉर्मचा विड्रॉल देण्यास जात आहे. नाही म्हणलं तरी कार्यकर्ता ज्यावेळेस युद्धावर जात असताना त्याला थांबायला लावलं तर जड अंतकरणाने मी माझा विड्रॉल देण्यास जात आहे. नमस्कार. आत्ताच सपकाळ साहेबांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यापूर्वी त्यांनी मला फोन करून सांगितलं की त्यांनी सर्व त्यांच्या सहकारी म्हणजे माजी मंत्री सगळे आमच्या एमपीसीसीचे सगळे सदस्य असतील, चिटणीस असतील, उपाध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून या निर्णयाला पोहोचले आहेत की आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना आदरणीय खरगे साहेबांचा तसाच आदेश होता. आमचे केरळचे निरीक्षक चनिताला साहेबांचा तसाच त्यांना आदेश होता. त्याप्रमाणे सपकाळ साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मी आता माझा फॉर्मचा विड्रॉल देण्यास जात आहे. यासाठी मला इतक्या दिवस पाठिंबा देणारे आमचे महादेवजी जानकर असतील, विशेष करून आमचे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला आतापर्यंत फोन करून सतत सपोर्ट केला ते असतील, सर्व आमच्या महाविकास आघाडीला सर्व पक्षांचे मी जनतेचे खूप खूप आभार मानतो. आणि नाही म्हणलं तरी कार्यकर्ता ज्यावेळेस युद्धावर जात असताना त्याला थांबायला लावलं तर जड अंतकरणाने मी माझा विड्रॉल देण्यास जात आहे. इथून पुढे काँग्रेस प्रत्येक निवडणूक आपली तयारी जोरशोर से चालू करणार आहे. आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हाच एक मार्ग आहे आणि इथून पुढच्या इलेक्शन्स आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे 2029 ची निवडणूक आम्ही आमचे त्यावेळेसचा जो काही परिस्थिती असेल त्यावेळेस आघाडी असेल तर आघाडी निर्णय घेईल. पण आता आमचा क्लेम चालू झाला असं मानायला हरकत नाही. आकाश मोरेंची काय भावना आहे मागा घेतली? दुःख अंतकरणाने करतोय कारण का लोकांचा इतका प्रतिसाद होता. सर्व माझे सहकारी कार्यकर्ते ज्या पद्धतीने माझ्यासाठी लढले, सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. म्हणजे अत्यंत खूप समृद्ध परिवारातले नाही, काही नाही, पण अत्यंत साधे, अत्यंत सक्षम आणि 24/7 माझ्याबरोबर राहणारे आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे ज्येष्ठ अशोक इंगोले जे शेलार मामा म्हणू शकतो, त्यांनी अत्यंत जे काही फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलं त्या पद्धतीने वकील म्हणून लढवले, त्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. अजिबात नाही, दबाव अजूनपर्यंत नाहीये माझ्यावर. मी पक्षनिष्ठित कार्यकर्ता आहे. पक्ष जो सांगेल त्या पद्धतीने मी वागणार होतो. पक्षाने मला थांबायला लावलं म्हणून मी थांबत आहे. सपकाळांनी काय आश्वासित केलं तुम्हाला? कशा पद्धतीने विश्वास? नाही, सपकाळ साहेबांना ते मोठ्या भावाप्रमाणेच मानतो. त्यांनी काय आश्वासन केलं नाही. मी एक निष्ठावंत पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्यांना माहिती आहे हा कार्यकर्त्याला लढ म्हणलं की लढणार, थांब म्हणलं की थांबवणार. त्यामुळे काही आश्वासन नाही, काही नाही. पक्षातील डॉक्टर विजय भिषे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला आहे, त्यांना काय सांगणार आहे? आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे पण इथपर्यंत लोकशाही जाईल असं वाटलं नाही. ठीक आहे, आम्ही त्यांना समजून त्यांनी बंडखोरी केलेली आहे. आता मला त्याबद्दल काय आकाश बोलायचं? मोरे आता कुणाचा प्रचार करणार? आम्ही इथेच थांबणार. आमचे प्रदेश अध्यक्षांचा उद्या येणार आहे तिथे असं त्यांनी सांगितलं बारामतीला, किंवा फोनवर बोलतील. त्या पद्धतीने पुढची रणनीती ठरवू.